सामन्यातला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने फटकावलेला आहे. नितीनने अतिशय सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर घालवलेला आहे 4 रनासाठी. नितीनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौका. आणि 4 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये जेव्हा खेळाडू ओपनिंग बॅट्समन जेव्हा मैदानात उतरतात त्यांच्या समोर एक लक्ष असतं की आपल्या संघाला जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत घेऊन जाणं आणि त्याची सुरुवात या ठिकाणी नितीनने केलेली आपण पाहतोय. दुसरा चेंडू या ठिकाणी उंच असा षटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅट्समनला बीट करून विकेट किपर बशी गेला. अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपात 1 रन या ठिकाणी. धावसंख्या झालेल्या एकूण 5. 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या ओव्हर मधील मिलिंद सुरेख अशी गोलंदाजी करत आहे. टेनिस क्रिकेटच्या अंडर 19 मधला हा नावाजलेला खेळाडू मिलिंद मोहिते आतापर्यंत जेवढ्या पण टुर्नामेंट झालेल्या आहेत धर्मवीर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या सर्व क्रिकेट सामन्यांमध्ये सुंदर असं बॅटिंग या ठिकाणी अमितच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. एकूण धावसंख्या झालेली आहे 9. 3 चेंडू मध्ये 9 धावा झालेल्या आहेत राजापुरी DDSM राजापुरीच्या. DDSM राजापुरी आणि जिमनवाडी दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ या ठिकाणी मैदानात झुंज देताना आपण पाहतोय. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन. अमितने लेग साइडच्या दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 रनासाठी हा चेंडू गेलेला आहे. या 1 रनाबरोबरच धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 10 रनावर धावसंख्या झालेली आहे. एकूण धावसंख्या 10. पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन मिलिंद येतो आहे. पाहूया काय करतोय ते. सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे फिल्डरच्या डोक्याच्या वरून 4 रनासाठी. अतिशय सुरेख असा फटका. अप्रतिम बॅटिंग असे नितीनच्या बॅट मधून हा दुसरा चौका निघालेला आहे. आणि या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ऑफ साइडला जास्त कोणी खेळत नाही. जास्तीत जास्त बॅट्समन लेग साइडच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र नितीन हा दोन्ही बाजूला खेळतो. ऑफ साइड लेग साइड दोन्ही बाजूला त्याची फटकेबाजी चालू असते आणि त्याच्याच बॅटमधून हा ऑफ साइडला निघालेला चौकार. सुंदर अशी बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकाराच्या सहाय्याने एकूण धावसंख्या झालेल्या आहे 14. शेवटचा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलेला आहे. 1 धावेसाठी नितीनने धाव घेऊन 1 रनाचा इजाफा झालेला आहे. 15 झालेली धावसंख्या. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 झालेली आहे. दोन्ही बॅट्समनने पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या बॅटिंगचा नजारा दाखवत संघासाठी एकूण धावसंख्या बनवल्या त्या 15. सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये पाहूयात किती रनांचा टार्गेट देत आहेत जिमनवाडी संघासाठी. जिमनवाडी संघाची सुद्धा बॅटिंग लाईनअप अतिशय तगडी आहे, त्याच्यामुळे DDSM राजापुरीला जास्तीत जास्त धावसंख्यांचा त्यांना चेस करण्यासाठी द्यावे लागणार आहेत. 1 ओव्हरमध्ये 15 झालेला सरासरी रन रेट 15चा आहे. पाहूया जर असाच रेट राहिला तर 45 रन अशा 3 ओव्हरमध्ये 45 रन हा समाधानकारक स्कोर राहील. दुसरा जिमनवाडी संघाकडून दुसरा षटक घेऊन आला अक्षय. नितीन साळुंखे स्ट्राइक घेतलेली आहे. नितीन साळुंखेंनी. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी किती विकेट घेतोय ते, कारण अजूनपर्यंत राजापुरी संघाचे एकही विकेट पडलेले नाहीये.
जेव्हा अशा अतितटीच्या सामन्यामध्ये दोन तुल्यबळ संघ झुंज देत असतात तेव्हा क्रिकेट पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. दोन्ही बाजूने घमासान चालू आहे. बॉल बीट झालेला आहे. पुढे येऊन बॉल हिट करण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. अक्षयचा पुढील चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील दुसरा चेंडू घेऊन अक्षय. नितीन स्ट्राइक वर आहे. काय करतो पाहूया. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र वाईटचा इशारा या ठिकाणी अंपायरने दिलेला आहे. या वाईट बॉलमुळे एक रन अतिरिक्त राजापुरी संघासाठी. एकूण धावसंख्या झालेल्या आहे 16. पाहूया अक्षय पुढील चेंडूवरती काय करतो ते. नितीनने हाफ पिच वरती बॉल घेऊन लेग साइडच्या दिशेने मारला मात्र दोन फिल्डरच्या मध्ये बॉल पडलेला आहे आणि दोन धावा या ठिकाणी बॅट्समनने घेतलेला आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अमित आणि नितीन यांची जोडी नावाजलेली जोडी आहे राजापुरी संघाकडून आणि आपल्या संघासाठी त्यांचं योगदान त्यांच्या बॅटिंग मधून निघणारा प्रत्येक रन आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देताना या ठिकाणी दिसतंय. अक्षयचा पुढील चेंडू नितीनसाठी. पाहूया काय करतोय. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॉल डॉट झालेला आहे. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी अक्षय जिमनवाडी संघाकडून करत आहे. दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन येत आहे अक्षय. बॅटिंग साठी स्ट्राइक घेत आहे तो नितीन. पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने बॉल जात आहे. पाहूया काही इंच आतमध्ये फिल्डरने बॉल अडवलेला आहे. या दरम्यान 2 धावा या ठिकाणी दोन्ही बॅट्समननी धावून घेतलेल्या आहेत. या 2 रनांच्या साहाय्याने स्कोर वाढत आहे. 16 रन झालेले आहेत. 20 रन झाले. 20. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया पुढे येऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याच बॉलवरती फॉलो थ्रो मध्ये सुंदर असं फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. बॅट्समन पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहे. तसाच बॉलरही बॅट्समनला बीट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशी अतिशय चुरशीचा असा सामना या ठिकाणी चाललेला आहे. बॅटिंगचं बॉलिंगचं आणि बॅटीचं द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसत आहे. पुन्हा एकदा उंच असा षटकार मारलेला आहे. नितीनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन. नितीनच्या बॅट मधून हा निघालेला उंच असा षटकार. 2 ओव्हर झालेले आहेत. एकूण धाव संख्या झालेल्या आहे 26. राजापुरी DDSM राजापुरी संघाची ओपनिंग जोडी अजून मैदानात पाय रोवून उभी आहे आणि जिमनवाडी संघाला अजून एकही विकेट या ठिकाणी मिळवता आलेली नाहीये. जिमनवाडी संघाकडून तिसरा आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे राज. पाहूया राज आपल्या संघासाठी काय योगदान देतोय ते.
2 ओव्हरमध्ये 26 रन असा समाधानकारक स्कोर या ठिकाणी डीएसएम राजापुरी संघाने उभा केलेला आहे. जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर 45 रनाच्या वरती लक्ष या ठिकाणी जिमनवाडीला द्यावं लागणार आहे. पुढील चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी बॅट्समन बीट झालेला आहे. अमित आहे स्ट्राइक वरती. आतापर्यंत जे पण सामने राजापुरी डीडीएसएम राजापुरीचे झाले आहेत त्या सामन्यामध्ये बॅटिंगचं प्रदर्शन, सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करणारा अमित स्ट्राइक वरती आहे आणि झेल आउट झालेला आहे. ऑफ साइडचा बॉल लेग साइडच्या दिशेने हिट करण्याच्या नादामध्ये बॅटिंगची कड घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अमित आउट होऊन पवेलियन मध्ये चाललेला आहे. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल मध्ये त्यांनी 1 विकेट घेतलेली आहे. आपला संघ ज्यावेळेस अडचणीमध्ये असतो आणि त्या संघाला सावरण्यासाठी एखादा खेळाडू आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतो, तीच जबाबदारी राज या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहताना दिसत आहे. 2 ओव्हर टाकलेल्या शेवटच्या 2 बॉल टाकलेले आहेत शेवटच्या ओव्हरचे आणि दोन्ही बॉल निर्धाव टाकलेले आहेत. चंदू आलेला आहे पुढचा बॅट्समन राजापुरी संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. लेग साइडच्या दिशेने उंच असा मारण्याचा प्रयत्न, मात्र झेल टिपलेला आहे या ठिकाणी. लेग साइडच्या दिशेने हिट करून 6 घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला. बॅटवरती बॉल बरोबर घेतला नाहीये त्यांनी आणि लेग साइडला फिल्डरने कॅच सुंदर असा घेतलेला आहे. डीडीएसएम राजापुरी संघाकडून या अगोदरचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये चिखली संघाला त्यांनी पराभव केलं, पण ते पराभव करत असताना त्यांच्या खेळाडूंनी ज्या फिल्डिंग वरती जे प्रदर्शन केलं त्यामुळेच कदाचित त्यांना तो सामना जिंकता आला. प्रत्येक खेळाडूने योगदान चांगलं दिलं, कॅचेस पकडल्या. पाहूया पुढील चेंडू राज काय करतोय ते. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न, बॉल बीट झालेला आहे. बॅट्समन रन आउट या ठिकाणी. 40 धाव घेण्याचा प्रयत्न, नितीन नॉन स्ट्राइक वरून स्ट्राइक वरती पोहोचला, पण चंदू काय त्यांनी क्रीज सोडली नाही आणि त्यांनी पाहिलं थोड्या वेळाने की बाबा नितीन हा समोरून क्रीज सोडून आलेला आहे. त्यांनी स्वतःच्या विकेटचं कॉम्प्रोमाइज केलं आणि नितीनला जीवदान देऊन स्वतःचा विकेट या ठिकाणी बहाल केलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे अमोल. शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया नितीन या 2 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारतो आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने उंच असा षटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर असं फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी. या दरम्यान 2 धावा घेतलेल्या आहेत दोन्ही खेळाडूंनी. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, पुढील चेंडू शेवटचा चेंडू घेऊन राज नितीनसाठी ग्राउंड शॉट मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया किती रन घेत आहेत ते. शेवटच्या ओव्हर मध्ये 3 रन घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी 3रा रन घेत असताना रनआउट झालेला आहे खेळाडू. या बॉल मध्ये केवळ 2च रन. एकूण धावसंख्या झालेली आहे 30 आणि विजयासाठी चिमनवाडी संघाला रन हवे त्या 31. राजने मात्र आपली जी जबाबदारी संघाने त्याला दिली होती ती पूर्णपणे या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि केवळ शेवटच्या ओव्हर मध्ये 4च रन दिलेले आहेत आणि 4 रन देऊन त्यांनी 1 विकेट घेतलेली आहे आणि 2 रन आउट झाले.
2 विकेट आणि 2 रनआउट झालेले आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चार ओव्हरची मॅच, सॉरी 3 ओव्हरची मॅच आहे. गेल्या काही टुर्नामेंट आपण पाहतोय, प्रत्येक टुर्नामेंट ही 5-5 ओव्हरची होती. मात्र यावेळेस संघ जास्त असल्या कारणाने मॅनेजमेंटने निर्णय घेऊन 3-3 ओव्हरच्या या ठिकाणी मॅचेस खेळवण्यात येत आहेत. मित्र, 3 ओव्हरची मॅच खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतो की प्रत्येक संघाला आपली बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप, फिल्डिंग यावरती खूप मेहनत घेणं खूप गरजेचं असतं. काही संघ 50 रन बनवतात आणि फिल्डिंग खराब करतात, त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं आहे की एक सामना हरल्याने कोणी पूर्ण टुर्नामेंट हरत नसतं. संघर्ष हा प्रत्येकासाठी अटळ आहे आणि तो संघर्ष केल्याशिवाय आपण जिंकत नाही. असा संघर्ष आपल्याला या मैदानात दोन्ही संघाकडून करताना दिसत आहे. राजापुरी संघाकडून अतिशय सुंदर असं बॅटिंग या ठिकाणी पहिल्या 2 ओव्हरमध्ये करताना आपल्याला दिसलेला. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जे 6 चेंडू असतात 3 ओव्हरच्या मॅचमध्ये, ते अतिशय हाणामारीचे चेंडू असतात. 6 बॅट्समनने देखील ते 6 चेंडू सीमारेषे पार घालवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यामध्ये त्यांना सफलता मिळाली नाहीये. आणि एका पाठोपाठ असे रनआउट, कॅच आउटच्या माध्यमातून शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट गेलेले आहेत. अंपायर लवकर जरा फिल्डिंग लावून घ्यायच्या. फिल्डर लोकांना जरा विनंती करा, लवकर फिल्डिंग लावा. बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. राजापुरी संघाने कृपया फिल्डिंग लावून घ्यायची आहे लवकर. चिमनवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 31 रनांची आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये 31 रनांची आवश्यकता आहे. पाहूया बॅटिंग मध्ये मिलिंद आता काय करतो ते. मिलिंदच्या पहिल्या ओव्हरमध्ये राजापुरी संघाने 15 रन चोपले होते आणि त्या 15 रन आता मिलिंद वसूल करतोय की नाही ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी. राजापुरी DDSM राजापुरी संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो नितीन. आणि स्ट्राइक वर असणार आहे तो चिमनवाडी संघाकडून मिलिंद. नॉन स्ट्राइकला बॅट्समन आहे तो राज. पाहूया राज आणि मिलिंद या 3 ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी कसा विजय खेचून आणतात ते. आणि DDSM राजापुरी या 3 ओव्हरमध्ये चिमनवाडीला कितपत रोखण्याचा प्रयत्न करते ते आपण पाहूया. पहिला चेंडू अंपायरने इशारा दिलेला आहे, पहिला चेंडू घेऊन येत आहे नितीन. स्ट्राइक वरती आहे तो मिलिंद. पाहूया पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कट घेऊन उंच गेला होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. या दरम्यान दोन्ही बॅट्समननी 1 रन धावून काढलेले आहे. अशा प्रकारे आपलं खातं खोललेलं आहे नितीनने 1 रनने, सॉरी मिलिंदने. नितीनचा पहिला बॉल सुरेख ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न मिलिंदने केला. बॅटची कट घेऊन बॉल थोडासा हवेमध्ये होता, मात्र तिथे कोणताही फिल्डर नसल्या कारणाने तो नो मॅन्स लँड मध्ये पडला. पुढील चेंडू नितीनचा. पाहूया काय करतोय ते. उंच असा षटकार अगदी पॅव्हिलियन मध्ये, अगदी पॅव्हिलियन मध्ये राजनी मारलेला हा उत्तुंग असा षटकार. DDSM राजापुरी संघाकडून पहिला षटक घेऊन आलेला आहे तो नितीन. नितीनचा दुसरा चेंडू उंच असा षटकार खेचला तो राजने. अशा प्रकारे एकूण धाव संख्या झालेली आहे ती 7. तिसरा चेंडू घेऊन येत आहे नितीन. पुन्हा एकदा राजने जोरदार बॅट फिरवलेला आहे. बॅटची कट घेऊन चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे या ठिकाणी कॅच पकडण्यात आलेला आहे.
पहिला विकेट जिमनवाडी संघाचा पहिला विकेट राजच्या स्वरूपात पॅव्हिलियन मध्ये परतताना DDSM राजापुरींच्या सर्व खेळाडूंमध्ये एक जोश उत्साह आणि तेवढी चिकाटी आपण पाहतोय कारण मागच्या मॅच मध्ये त्यांच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे कॅच पकडले ते खरोखरच अविश्वसनीय असे कॅच होते 20-20 मीटर दूर धावत जाऊन त्यांनी कॅच पकडले आहेत असे तरबेज आणि चपळ क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू DDSM राजापुरी संघामध्ये सर्व खेळाडूंचे ज्या प्रकारे 100% योगदान आपल्याला मिळतं तेव्हा नक्कीच आपला संघ एक उंच भरारी घेत असतो तो म्हणजे पारितोषिक जिंकण्याच्या दिशेने आपली वाट चालू असते आणि असंच चित्र काहीच DDSM राजापुरी संघाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय पुढील चेंडू नितीनचा बॅट्समन नवीन आलेला आहे तो उमेश आलेला आहे नवीन बॅट्समन पाहूया उमेश आपल्या संघासाठी काय योगदान देतो तो नितीनचा पुढील चेंडू पहिल्या ओव्हर मधील तिसरा चेंडू ऑफ साइडला बॉल मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे बॉल मिस झालेला आहे आणि विकेट किपरच्या हातात बॉल डॉट गेलेला आहे 4 बॉल झालेले आहेत या ठिकाणी पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत 4 चेंडू मध्ये धावा आलेल्या आहेत 7 एक विकेट धाव संख्या पाहिजे ती 31 पाहूया आता पुढील चेंडू नितीन कसा टाकतोय ते उमेश काय करतोय ते बघूया उमेशने लेग साइडला गेले मारण्याचा प्रयत्न स्टंपच्या मध्ये घावला बोल्ड झालेला आहे या ठिकाणी बॅट्समन ऑफ स्टंप वरती निघून लेग साइडला षटकार मारण्याचा प्रयत्न मात्र बॉल मिस झाला आणि तो जाऊन डायरेक्ट एसटी वरती जाऊन आदळला अशा प्रकारे बॅट्समन बोल्ड होऊन पॅव्हिलियन मध्ये जाताना पहिल्या ओव्हर मध्ये नितीनचं बॉलिंगचं प्रदर्शन पाहता राजापुरी संघ केवळ जिंकण्याच्या उद्दिष्टाने मैदानात उतरलेला दिसतोय नितीनचं बॅटिंगचं कौशल्य बॉलिंगचं कौशल्य आणि तेवढंच या तळपत्या उन्हामध्ये स्टॅमिना देखील ठेवणं महत्वाचं आहे आताच तो बॅटिंग करून गेला होता लगेच तो बॉलिंग घेऊन पहिलाच ओव्हर घेऊन आलेला आहे आपल्या संघासाठी काही झालं तरी माझा संघ जिंकला पाहिजे मी थकलो नाही मी हारलो नाही कारण मी अजून जिंकलो नाही सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून आपल्याला पाहताना करताना दिसत आहे पुढे बॅट्समन जो आलेला आहे क्रीज वरती 5 बॉल झालेले आहेत पुढे बॅट्समन आहे तो संदीप पाहूया संदीप आपल्या संघासाठी काय करतो आतापर्यंत 2 विकेट गेलेले आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट गेलेले आहेत नितीनने चांगली बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे बघूया संदीप आपल्या संघासाठी काय करतो ते सुंदर असा मारण्याचा प्रयत्न बॉल मिस झालेला आहे आणि पुन्हा एकदा विकेट गेलेला आहे अप्रतिम असं बॉलिंगचं प्रदर्शन पहिल्याच ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतलेली आहे ती नितीनने ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये नितीनने ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे खूपच सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी जिमनवाडी संघाकडून एका पाठोपाठ एक येतोय आणि परत जातोय बॅट्समन काय क्रीज वरती टिकत नाहीये एका साइडला मिलिंद हे सर्व पाहतोय की माझ्या खेळाडूंकडून नक्की काय चुका होत आहेत ते आता मात्र मिलिंद वरती या ठिकाणी प्रेशर आलेला आहे कारण धावा संख्या झालेल्या आहे केवळ 7 जिंकण्यासाठी धावा हव्यात 31 12 बॉल मध्ये 24 रनांची गरज या ठिकाणी जिमनवाडी संघाला पाहूया जिमनवाडी संघाचा हा युवा खेळाडू नितीन मोहिते कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातो ते पुढचं षटक घेऊन येत आहे अमितचे देखील गोलंदाजीची शैली अतिशय सुंदर आहे पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू फिल्डरच्या हातामध्ये सुंदर असं फिल्डिंग या ठिकाणी केवळ एकच रन
विशाल आलेला आहे नवीन बॅट्समन. मिलिंदची साथ देण्यासाठी विशाल आलेला आहे. विशाल आणि मिलिंद, अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर अशी दोन भावांची जोडी या ठिकाणी. मिलिंद आणि विशाल, पाहूया दोघे बंधू जिमनवाडी संघासाठी विजय खेचून आणतायत काय. अमितचा पुढील चेंडू उंच असा मारण्याचा प्रयत्न. बॉलर येतोय, बॅट्समन फिल्डर येतोय खाली. सुंदर असं झेल. पुन्हा एकदा बॅट्समन आउट ऑन पवेलियनच्या दिशेने जात आहे. जो बॉलर बॅट्समन येतोय तो उंच फटके मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट टाकून जातोय. जेव्हा की बॅट्समनला ग्राउंड शॉट खेळून जो त्यांचा महत्वाचा जो बॅट्समन आहे मिलिंद, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू झालेले आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 8 रन. नवीन बॅट्समन आहे निलेश. बघूया तो मिलिंदला कितपत साथ देतोय, आपल्या संघासाठी कसा प्रयत्न करतोय. तो अमितचा पुढील चेंडू, सुंदर असा बॉल मारलेला आहे. मात्र हा चेंडू देखील हवेमध्ये आहे. फिल्डर खाली उभा आहे आणि अप्रतिम असा झेल. लागोपाठ विकेटचं पतन होताना या ठिकाणी दिसत आहे. आणि जिमनवाडी संघ हा जो मागील 2 टुर्नामेंटचा विजेता राहिलेला संघ आहे तो या ठिकाणी राजापुरी संघासमोर नांगी टाकताना दिसत आहे. पहिल्या टुर्नामेंटचा राजापुरी संघाकडून जिमनवाडी हारले होते. त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि लागोपाठ धर्मवीर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या टुर्नामेंट भरवल्या 2, त्या दोन्ही टुर्नामेंट मध्ये प्रथम पारितोषिक मिळवून आपले मजबूत दावेदारी या ठिकाणी जिमनवाडी संघाकडून दाखवली होती. मात्र या सामन्यामध्ये त्यांचे जे बॅटिंग लाईनअप चाललेले आहे ते पाहता विश्वास बसत नाही की ही तीच जिमनवाडीचा संघ आहे जो मागील 2 टुर्नामेंट विजेता झालेला आहे. एका बाजूने कंटिन्यू विकेट जात आहे, दुसऱ्या बाजूला मिलिंद सर्व पाहतोय माझ्या संघाचं काय परिस्थिती चाललंय ते. त्याला काय स्ट्राईक मिळत नाहीये. बॅट्समन येतोय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत घालवतोय आणि आउट विकेट आपले टाकून जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि विकेट पडलेली आहे या ठिकाणी. जिमनवाडी संघाचा केवळ 8 रन झालेले आहेत आणि या 8 रनामध्ये त्यांनी जे विकेट घालवले आहेत ते विकेट आहेत 6 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. अजूनही ओपनिंग बॅट्समन मिलिंद नॉन स्ट्राईक वरती आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 विकेट गेलेल्या आहेत. अमितचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या खाली आणि सुंदर असं पुन्हा एकदा झेल हातामध्ये टिपलेला आहे. भरत आला, भरत गेला. एका पाठोपाठ या ठिकाणी बॅट्समन येतोय, उंच हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न करतोय आणि फिल्डरला आपला झेल देऊन पुन्हा पॅव्हेलियन मध्ये जातोय. अशा प्रकारे 7 विकेट या ठिकाणी गेलेल्या आहेत. केवळ 8च रन झालेले आहेत या ठिकाणी. पाहूया आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय बॉलर प्रतीक, येतोय शेवटचं षटक घेऊन आणि बॅट्समन आहे आता स्ट्राईक वरती मिलिंद. रना हव्यात त्या या 21. तेवीस रनांची आवश्यकता या ठिकाणी जिमनवाडी संघाला. 6 बॉल मध्ये बॅट्समन आहे तो मिलिंद. पाहूया, मॅच अजून संपलेलं नाहीये. सुंदर असा मारलेला चेंडू बॅट्समनच्या फिल्डरच्या हातामध्ये. केवळ
2 धावासाठी मिलिंदने जोरदार हिट मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, कारण आता शेवटचे 5 चेंडू राहिलेले आहेत आणि या 5 चेंडू मध्ये त्यांना 21 धावांची आवश्यकता आहे. जर या 21 धावा पूर्ण करायच्या असतील तर त्यांना 4 आणि 6 शिवाय पर्याय नाही या ठिकाणी. दुसरा चेंडू घेऊन प्रतीक समोर आहे, तो मिलिंद काय करतो बघूया. बॉल डॉट झालेला आहे. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडच्या दिशेने बॉल तटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिलिंदचा फसलेला आहे आणि बॉल हा विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 21 रनांची आवश्यकता या ठिकाणी. मिलिंद आहे स्ट्राईक वरती. पाहूया काय करतो. पुढील चेंडू लेग साइडच्या दिशेने उंच असा मारलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जात आहे 4 रनासाठी. 6 आहे काय अंपायर, 6 आहे की 4 आहे? 6 रनाचा इशारा या ठिकाणी. 6 रन आलेले आहेत मिलिंदच्या बॅट मधून. 3 बॉल मध्ये 15 रनांची आवश्यकता. अजूनही मॅच चालू आहे, मॅच ऑन आहे, कारण मिलिंद स्ट्राईक वरती आहे आणि 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 15 रनांची आवश्यकता. अवघड असं लक्ष नाहीये. 3 बॉल मध्ये केवळ 15 रन हव्यात आणि जेव्हा मिलिंद सारखा बॅट्समन स्ट्राईक वरती असतो तेव्हा असलं 15 रनांचं लक्ष म्हणजे जास्त अवघड नाहीये. पुढील चेंडू प्रतीकचा. पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा बॉल मारलेला आहे. सुंदर असं बॅट. पुन्हा एकदा षटकार. मिलिंदच्या बॅट मधून निघालेला हा सलग दुसरा षटकार. शेवटच्या चेंडूत 2 षटकार आलेले आहेत. 2 बॉल मध्ये आता रनांचं समीकरण बदललेलं आहे. 2 बॉल मध्ये रना हव्यात त्या 9. मला वाटतं या परिस्थितीतून जिमनवाडी संघ सामना जर त्यांनी गमावला तर त्यांच्या खेळाडूंना याच्यावरती विचार करावा लागेल, कारण अशा महान बॅट्समनला, अशा चांगल्या बॅट्समनला त्यांनी नॉन स्ट्राईकला उभं ठेवलं होतं आणि एका पाठोपाठ एक विकेट घालवत होते, जेव्हा की त्यांना एक सिंगल रन काढून मिलिंदला स्ट्राईक द्यायची होती. दोन चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. पाहूया प्रतीक काय करतोय ते पुढील चेंडू मध्ये. आणि बॉल सोडलेला आहे मिलिंदने. व्हाईट बॉल जात होता आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त रन या ठिकाणी वाढत आहे. आता 2 बॉल मध्ये 8 रन हव्यात आहे. पाहूया काय करतोय ते. मिलिंद स्ट्राईक घेतोय. पुढील चेंडू प्रतीकचा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. मिलिंद आहे तर सर्व काही मुमकिन आहे, कारण मिलिंद मध्ये ती ताकद आहे, ती धमक आहे. किती बॉल कमी असले, किती धावा जास्त असल्या तरी मी ते करून दाखवेन, ही जिद्द त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच तो एक नावाजलेला खेळाडू आहे. एका बॉल मध्ये धावा हव्यात तर केवळ 2. एक बॉल मध्ये 2 धावा हव्यात आहे. शेवटचा चेंडू. आता पाहूया प्रतीक काय करतो ते. कंपल्सरी चेस आहे या ठिकाणी मॅच, तेव्हा 2 धावा धावणे आणि 2 धावा वाचवणे हे दोन्ही संघासाठी एक लक्ष्य आहे. पाहूया आता त्याच्यामध्ये कोण सरस होते ते. टेनिस क्रिकेटचा अंडर-19 मधला हा तरुण तडफदार असा खेळाडू आपल्या बॅटिंग मधून मी काय करू शकतो ते सर्व उपस्थित प्रेक्षकांना, खेळाडूंना दाखवू शकतो. कशा प्रकारे आपण मॅच हारलेली काढू शकतो. आणि हा पुन्हा स्ट्रेट मारलेला चेंडू आहे. पाहूया 2 रन घेतोय का. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जिमनवाडीने अतिशय अतितटीचा सामना जिंकलेला आहे. मिलिंद सारखा बॅट्समन, मिलिंदने आपल्या संघाला हारलेली मॅच पुन्हा एकदा जिंकून दिलेली आहे. अप्रतिम असं बॅटिंगचं प्रदर्शन मिलिंदच्या बॅट मधून या ठिकाणी.
या मला वाटतं या खेळाडूला पाहून जेवढे खेळाडू या ठिकाणी मैदानात उपस्थित आहेत त्यांनी एक आदर्श घेतला पाहिजे की आपण संयम आणि शांत उभा